स्ट्रायकर एंड कडे आहे साथीने गिरीश. पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल खूप जास्त बाहेर राहिला, त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिली एक धाव जी राफलकावर जोडली गेली आहे. साई श्रद्धा चांदीप हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम साखरे, एक चांगला तगडा सामना तो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र हिरेनना बॉलला तिथे खेळलाय, मिड ऑफ आहे, थोडासा वाईट होता, त्याचा फायदा जरूर मिळाला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मध्यावर एक खेळाडू तैनात केला आणि त्याचा फायदा मिळाला. थोडासा वाईट खेळला होता हिरेननं आणि तिथे चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. एक निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस मात्र चांगला बॉल थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 4 ओव्हरचा हा मुकाबला आहे. या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अगदी योग्य टप्प्यावरची हाताळणी ती तिथे केली जाते. पहिला बॉल थोडासा वाईट राहिला होता, मात्र त्यानंतर मला कमबॅक करायचं हे सांगत असताना गोलंदाज स्वीकार जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, इथे इथे आवाज आला होता मात्र जमिनीवर पडून मला वाटतं हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. हिरेन थोडासा स्ट्रगल मध्ये आहे, मात्र हा खेळाडू खूप काळ स्ट्रगल मध्ये राहणाऱ्यांमधला नाही आहे. खूप वर्षे या खेळाडूला खेळताना मी पाहिलंय. अगदी दर्जेदार फलंदाजी, तंत्रशुद्धतेनं नटलेली फलंदाजी जी हिरेनकडनं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते, तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला बॉल आहे, आता तारीफ करावी लागेल गोलंदाजाची. ज्या पद्धतीनं त्यानं हिरेनला बंदिस्त केलंय, शांत ठेवलंय. स्वीकार अगदी लाजवाब खेळ स्वीकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जे चॅलेंज त्याला दिलं गेलं ना ते त्यानं स्वीकारलंय. अगदी चांगली गोलंदाजी करतोय, लाजवाब गोलंदाजीची हाताळणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. शांत ठेवलंय त्यानं हिरेनला. 4 चेंडूचा खेळ, तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 ही धावसंख्या राफलकावर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र थोडीशी दिशा भरकटली, एका बॉडी लाईनवर हा चेंडू हाताळला गेला होता. 1 रन तिथे पूर्णत्वाला आली. या दुसऱ्या रन करता प्रयत्न होता, मात्र रोखलं गेलं. एकाच धावर समान मानावं लागेल. वाईट +1 बाईट्स 2 मिळाल्या. या 2च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 3 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ, तदनंतर 3 ही धावसंख्या धाफलकावर आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जात असताना एक चांगला फटका खेळलाय. स्वीप करायचं होतं, पल्लू स्कूप आणि स्वीपचं मिश्रण होतं आणि त्यामुळे 1 रन तिथे दाफलकावर जोडले गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 4 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर 4 धावा. अगदी किफायतदार गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ती आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरची हाताळणी आणि त्यामुळे फलंदाजांना शांत ठेवलंय. यावेळेस मात्र शरीरापासून दूर खेळलाय, प्रेशर मध्ये आला होता तिथे हिरेन आणि त्या प्रेशर मध्ये त्याच्याकडनं चुकी होत असताना विकेटची संधी आली होती, मात्र ती संधी दवडली गेली. जीवनदान मिळालंय, त्याबरोबर 2 रनही मिळाल्यात. या दुहेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचती येते एकंदर 6 या आकड्यावर. तिथे तिसऱ्या पदाचे कर्वे क्षेत्ररक्षण योग्य झालंय का ते चेक केलं जात आहे. मैदानाच्या आत सेफ पद्धतीने बॉलला स्टॉप केलंय की नाही ते तपासलं जात आहे. एक दर्जेदार स्पर्धा, आपण सर्वच जण त्या स्पर्धेचे सेफ आहे. 2 धावा आहेत तिथे, 2 धावा वाचवल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ तो संपन्न झाला. या पहिल्या ओव्हर नंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. अगदी चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी ती स्वीकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 2 अमोल जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया कशा पद्धतीनं इथे गोलंदाजी केली जाईल.
यावेळेस मात्र हा बॉल इनफिल्डच्या वरनं दर्जेदार पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय कव्हर्स मध्ये, सीमा रेषा पार. या डावाचा पहिला दर्जेदार फटका, चौकार आलाय. 4. ऑफस्टॉपच्या बाहेर हाताळणी केली गेली होती, थोडंसं पुढे टाकलं होतं आणि अगदी योग्य तऱ्हेनं त्या चेंडूला पनिश केलंय. इनफिल्डच्या वरनं खेळलंय आणि त्यानंतर कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर घेऊन गेलाय. चौकारामध्ये परावर्तित केलंय. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 10 या आकड्यावर. पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली आहे, त्यामुळे निश्चित मनोबल ते वाढलं असावं. बॅटिंग करत असताना फलंदाज गिरीशचं आपल्या डावाचा दुसराच बॉल त्यानं फेस केला आणि त्यावर एक चौकार तो मैदानाच्या आतनं त्यानं परावर्तित केलाय. तोच गिरीश स्ट्रायकर एनकडे अमोलच्या विरोधामध्ये खेळ करण्याकरता. शफल आणि सफल, एक चांगला फटका निर्जन स्थळी खेळलाय. बॉल पहिल्या टप्प्या अखेरीस निघून जाईल सीमा रेषा पार, चौकारामध्ये परावर्तित होईल. इथे एक दर्जेदार हिट ती मैदानात पाहायला मिळाली आहे. 4. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाला आणि त्यानंतर तिथनं उडवलं या बॉलला. इनफिल्डच्या वरनं खेळलं. शॉर्ट फाईन लेग होता, मात्र त्या शॉर्ट फाईन लेगला प्रेक्षक बनवलं आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित केलंय. ऑफस्टनच्या बाहेर अगदीच आखूड टप्प्याचा बॉल होता. कुडलेन स्पॉटच्याही खूप जास्त आधी पडला होता आणि त्यामुळे तिथे फायदा मिळाला बॅटरला. यावेळेस मात्र लोवर फुल टॉस होता, हवेमध्ये राहिला बॉल, चालला तिथे सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार. इथेही रन्स मिळतील 4. सातत्यानं बाउंड्रीज त्या मैदानाच्या आतनं येत असताना आपण पाहतोय. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 18 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स बनत नव्हते आणि या ओव्हरमध्ये रन्स रोखत नाहीयेत. अमोल अगदी धावसंख्येची लयलूट ती करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही लयलूट त्याला थांबवावी लागेल, रोखावा लागेल, फलंदाजाला बंदिस्त करावा लागेल, शांत ठेवण्याचा प्रयत्न तो त्याला मैदानाच्या आतनं साकार करावा लागेल. अमोल आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन 3 बॅक टू बॅक बाउंड्रीज त्या इथे पाहायला मिळाल्यात. सलगचा चौथा येईल का हा प्रश्न आहे आणि हो, हा ही बॉल तो चाललाय सीमा रेषेच्या पार. सलगचा चौथा चौकार इथे गिरीशच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. 4. इथे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जाते, आधी असं दाखवलं की यष्टांच्या मागे जातोय, मात्र नंतर पुन्हा एकदा शफल झाला. ऑफस्टंपच्या बाहेर वाईड लाईनच्या अगदी जवळ आला आणि तिथनं या बॉलला फाईन लेगच्या दरम्यान खेळलं आणि चौकारामध्ये परावर्तित केलं. अगदी चांगली फलंदाजी करतोय, योग्य त्यानं शफल होतोय, चेंडूच्या रेषेमध्ये येतोय आणि योग्य त्यानं फायदा घेतोय. तिथे शॉर्ट स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक होता त्याला थोडीशी संधी निर्माण होतीये का असं चित्र होतं, मात्र त्याला बीट करत असताना बॉल सीमारेषेला क्लिअर करतोय. आता मात्र तिथे एक क्षेत्ररक्षक घेतलाय. लॉंग लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला फील्ड करत असताना पाहायला मिळते. शॉर्ट फाईन लेग सुद्धा आहे, स्क्वेअर लेग फ्रंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र फुल टॉस दिलाय. तिथे स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातात जाऊन चेंडू विसावलाय. माघारी परतावा लागेल फलंदाज गिरीशला. पहिला झटका इथे लागलाय टीम साई श्रद्धा चांदीपला. फलंदाज गिरीश जो अगदी दमदार बॅटिंग मैदानाच्या आतनं साकार करत होता, त्या गिरीशचा पारीचा अंत झालाय, विकेटचं बदल झालंय. खेळाडू बाद. नवीन फलंदाज प्रीतम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया प्रीतम कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतनं साकार करतोय. भामटपाडा संघ सुद्धा इथे उपस्थित होत आहे, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. सुशांत आलेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे सॉफ्ट हँडलचा वापर केला, अलॉंग द कार्पेट खेळला, एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 23 धावा. 2 ओव्हरचा खेळ तो समाप्त झालाय. संजय घरत यांची ही स्पर्धा आहे आणि संजय घरत यांच्या स्पर्धेत त्यांचा जो खूप मोठा मित्र परिवार आहे,
जो सर्वच मित्रपरिवार या स्पर्धेला भेट देण्याकरता इथे येतोय त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कारण दोस्तीच्या दुनियेतलं एक दिलदार व्यक्तिमत्व आहे संजय घरत, एक लेजंड क्रिकेटर आणि त्याबरोबरच राजकीय क्षेत्रामध्ये प्रावीण्य असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. शिवनसई गावाचं उपसरपंच हे पद त्यांच्या माध्यमातून भूषवलं जात आहे आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आहे, उपसरपंच चषक 2026. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विकी ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे प्रीतम जो आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया प्रीतम त्याचा खेळ कसा असेल या ओव्हर मधला. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा फुलटॉस मिस केलाय. पायावर येऊन आदळला एक निर्धाव एक लेगबायची रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 24. फुलटॉस होता. प्रीतमला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला असता, मात्र प्रीतम तिथे अगदीच लूज बॉडी लँग्वेज होती ती पाहायला मिळाली आणि त्यामुळे बॉल मिडल झाला नाही. देहेष्टीवर आदळला आणि एक लेगबायची रन जी दाफलकावर जोडली गेली, ज्यामुळे 24 रन्स या दाफलकावर आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विकी तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र उडवलंय अगदी दर्जेदार पद्धतीने, मात्र क्षेत्ररक्षक तो कव्हर्स मध्ये आहे, त्यानं टिपलाय झेल आणि संपवलाय. इथे फलंदाज हिरेन पाटीलचा खेळ. विकेटचं पतन. हिरेन बॅक टू द लगआउट. अडचणीमध्ये होता, स्ट्रगलमध्ये होता हिरेन आणि त्याचा स्ट्रगल त्याच्या विकेटने समाप्त झालाय. क्रिकेट आहे ज्या खेळामध्ये चढ उतार जे सातत्यानं प्रत्येकाच्या वाट्याला येतात. हा खेळ असा आहे ना जिथे तुम्ही केव्हा राजा असाल ना केव्हा रंक व्हाल ते सांगता येणार नाही. हा खेळ क्षणार्धात होत्याचं नव्हतं करतो असा हा खेळ आहे. प्रत्येक इनिंग ही तुमची चांगलीच असेल असं या खेळामध्ये कदापि नसतं. तो हा क्रिकेटचा खेळ आहे जिथे हिरेन ज्याला आपलं खातं नाही उघडता आलं, गोल्डन डक या धावसंख्येवर 5 चेंडू फेस करताना तो माघारी आला. धावसंख्या 24 आहे. 2.2 षटकाचा खेळ. साखरे अगदी चांगली कामगिरी त्यांच्या गोलंदाजांची सध्या मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळते. टप्पा चांगला आत्मसात केला आणि त्यामुळे फलंदाजांना रोखता आलंय. ऑफस्टॉनच्या बाहेर लोवर फुलटॉस होता, अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, चांगली फिल्डिंग. एक रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि 25 ऑन बोर्ड. 25 धावा. 3 चेंडूचा खेळ तो समाप्ती एखेरीस. विकी जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि चांगली कामगिरी करतोय, विशेषतः ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल ठेवतोय. फलंदाजाला अतिरिक्त काहीतरी करायला भाग पडतोय आणि त्यामधनं चुका होतात. तोच विकी पुण्याच एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुढचा बॉल घेऊन यावेळेस फिरवलं, चकवलं, बाहेरच्या बाजूने काढला, बॅटच्या खालनं हा बॉल विकेट कीपर पर्यंत गेला. त्याला गुंगारा जरी दिला असला तरी बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. चांगली गोलंदाजी करतोय, टर्न करण्याची कुवत आहे. चेंडूवर फिंगर रोल करतोय, कट करतोय, बॉलला बाहेर बॉलच्या बाजूने काढलं जात आहे आणि फलंदाजाला शांत केलं जात आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिरवलंय, चकवलंय, प्रीतमला बांधून ठेवलंय. आपल्या गोलंदाजीच्या बेड्या त्याच्या पायामध्ये अडकवल्यात आणि या अडकलेल्या बेड्यांमधनं बाहेर निघणं आता कठीण बनतंय फलंदाज प्रीतमला. आतापर्यंत या इनिंगमध्ये प्रीतमनं 3 बॉल फेस केलेत आणि 4 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये 1 धाव बनवली. अडचणी आहेत प्रीतम करता, या अडचणी संपवाव्या लागतील. कारण जर अडचणी त्यानं संपवल्या नाही तर मग इथे त्यांचा डाव तो प्रेशरमध्ये येऊ शकतो. इथे दिशा भरकटली. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर डिलिव्हर केलाय, त्यामुळे पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर 26 धावा दाफलकावर लागला गेला. शेवटचा बॉल अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपाने निघालाय. ओव्हर इथे समाप्त झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि या 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 26 आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 बाउंड्रीज आल्या होत्या आणि त्या येतानाही
धावसंख्या 26 या आकड्यावर स्थिर आहे. पुढता अडचणीमध्ये आहे सध्या साई श्रद्धा चांदीपचा संघ. साखरे संघ अगदी चांगली कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून साध्य करत असताना शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येत आहे. बघूया शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीची कामगिरी इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. शेवटचं षटक अंतिम षटक हाताळण्याकरता ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करण्याकरता आलाय गोलंदाज जिग्नेश, ज्याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय त्याच्यावर विश्वास दर्शवला गेलाय. चांगला बॉल आहे, फुलर लेंथवर टाकला होता, अलॉंग द कार्पेट खेळला, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न नाही या कारण योग्य त्याचं क्षेत्ररक्षण आणि फिकीमध्ये थोडीशी चुकी, त्यामध्ये 2 रन त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. या धावसंख्या पुढे सरकत असताना 28 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. इथे जास्तीत जास्त काळ स्ट्रायकर 8 कडे राहण्याचा मनसुबा आहे. फलंदाज मीत जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला आणि अतिरिक्त बाहेर राहिला. तिथे पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. पंचायत समितीचे विद्यमान सभापती सन्माननीय अशोकजी पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्ताने इथे उपस्थित होत आहेत. आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर सन्माननीय हरिचंद्र वजे साहेब, सांदीप गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जे इथे उपस्थित होत आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती असेल सन्मानपूर्वक आपण अतिथी कक्षामध्ये यावं. सन्माननीय गणेशजी जाधव साहेब जे इथे उपस्थित होत आहेत. गणेशजी जाधव साहेब आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑनफिल्ड जो डिसिजन आहे तो द्यायचा आहे कारण बॅट्समन मध्ये आहे त्यामुळे कळत नाहीये तिथे. इट्स अ फेअर बॉल. सन्माननीय अशोकजी जाधव साहेबांचा इथे अशोकजी पाटील साहेबांचा इथे आगमन होते. अशोकजी पाटील साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विद्यमान सभापती पंचायत समिती आणि त्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं संजय घरत यांची ही स्पर्धा आहे आणि त्यामुळे ही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या मैदानावर उपस्थित होत आहेत. संजयजी घरत यांच्या वतीने त्यांचं स्वागत ते इथे मुख्य मंचावरनं केलं जात आहे. तीन चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. एक षटकार या दरम्यान मैदानाच्या आतनं खेचला गेलाय. यावेळेस पुण्याचा एकदा बॉलला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली आलाय, मात्र झेल ड्रॉप झालाय. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तर नंतर 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 36 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 36 रन्स आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेस पुण्याच्या एकदा बॉलला उडवलंय. उंची तर जास्त, लांबी तेवढीशी नाहीये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि यावेळेस होणार नाही चुकी. झेल कॅरी केला जाईल, विकेटचं पतन होईल. खेळाडू बाद. विकेटचं पतन होतंय. मीत ज्यानं चांगली बॅटिंग मैदानाच्या आतनं करून दाखवली, चांगले फटके तो मैदानाच्या आतनं खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला आणि ज्यामुळे धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सुस्थितीमध्ये पोहोचली. 36 धावा या राफलकावर आहेत. पूर्वार्धाच्या खेळाचा शेवटचा बॉल जो प्रगतीपथावर येणार आहे आणि या पूर्वार्धाच्या खेळातील शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची बॅटिंग इथे मैदानाच्या आतनं केली जाईल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, रिटर्न केलं, तद्वर 2 धावसंख्येचा कॉल आहे. प्रीतमची तारीफ करावी लागेल. बलदंत ढेएसटी मात्र 2 धावा अगदी वेगानं त्यानं पळून पूर्ण केल्या. 2 रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 38, विजयाकरता 39चं लक्ष आहे.
आपण मुख्य मंचावर जाऊया. कॅमेरामन आपल्याला विनंती करतो, आपण मुख्य मंचाकडे फोकस करायचा आहे. आपल्या समवेत उपस्थित असलेले विद्यमान सभापती माननीय सन्माननीय अशोकजी पाटील साहेब, ज्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं या स्पर्धेचे प्रणेते उपसरपंच ग्रामपंचायत शिवनसई संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते, संजयजी घरत यांच्या शुभ हस्ते आपण इथे मुख्य मंचावरनं करणार आहोत. संजयजी घरत या स्पर्धेचे प्रणेते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं करतोय. हा शुभ सन्मान तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. तर नंतर संजयजी घरत यांना विनंती करतो की सन्माननीय हरिश्चंद्रजी वजे साहेब जे आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान तो आपण या मुख्य मंचावरनं करतोय. तर नंतर गणेशजी जाधव साहेब आपल्या मुख्य मंचावर इथे उपस्थित आहेत. त्यांनाही या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानित करतोय. संजयजी घरत यांना विनंती करतो की आपण त्यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं करावा. या स्पर्धेच्या निमित्तानं जे मान्यवर पाहुणे येथे येत आहेत त्यांचा संजयजी घरत यांच्या माध्यमातून हा आदरातिथ्य होत असताना आपण पाहताय. संजयजी घरत अगदी एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाशी मैत्रीत्वाचं नातं जपणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा मित्रपरिवार जो इथे येतोय त्यांचा हा शुभ सन्मान जो मुख्य मंचावरनं केला जातोय. जाऊया उत्तरार्धाच्या खेळामध्ये आणि उत्तरार्धाचा खेळ कसा रंगेल ते ऐकवण्याकरता आपल्या सोबत मायक्रोफोनवरनं जॉईंट होतील धनंजय पाटील. चला, स्वागत आहे पुन्हा सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग. सध्या आपल्या मंचावरती पंचायत समितीचे सभापती म्हणून आपण ज्यांना पाहिलं, बहुजन विकास आघाडीचे या परिसरातील एक ज्येष्ठ नेते म्हणून देखील आपण ज्यांच्याकडे पाहू शकतात, आदरणीय अशोकजी पाटील साहेब आपल्या सध्या मंचावरती उपस्थित आहेत. आणि नुकताच ज्यांचा सन्मान, स्वागत सन्मान उपसरपंच आदरणीय संजयजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र पार पडल्यात. उपसरपंच चषक आपण पाहतायत. ओमसाई गावदेवी शिवनसाई व बहुजन विकास आघाडी आयोजित ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसामध्ये ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी बोईसर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन समारंभ पार पडला. त्यांच्यासोबत लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार बलिरामजी जाधव साहेब उपस्थित होते. दोन्ही नगरसेविका मॅडम सुनंदा प्रमोद पाटील मॅडम आणि अस्मिताताई उपस्थित होत्या. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय, त्या ठिकाणी धावचीची संधी निर्माण झाली होती. साखरेला मैदानाच्या मध्ये धावा करायच्या त्या 39-38 धावा मैदानावरती उभारल्यात त्या साई श्रद्धा सांदीप या संघानं मैदानाच्या मध्ये. आता 39 धावेचा टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. यापूर्वी शिवनसाई संघानं 40 बनवल्या होत्या, 41 डिपेंड केल्या होत्या नवसाईच्या अगेन्स्ट. चांगला बॉल, कारण हे मैदान म्हटलं तर साधं सोपं नाही आहेत आणि त्यातल्या त्यात 6 सीटचे बॉल जे मैदानावरती आपण अगदी यूज करतोय, तो बॉल षटकार चौकार मारणं तितकं साधं सोपं नाही आहे. तुमच्याकडे टॅलेंट, टेम्परामेंट, टेक्निक या सर्व काही गोष्टी असतील तर ॲजली तुम्ही त्या गोष्टी दाखवू शकता मैदानाच्या मध्ये. पहिले 2 बॉल जर पाहिले तर मी त्यांच्या नावावरती आहेत. अक्षय स्ट्राईक एंडला थोडा दूरवरती टाकला, तिथून बॉलला फिरवलं, बाहेरच्या दिशेने घेऊन गेलं. पाहिलं की बॅटर आता आक्रमक रौद्ररूप धारण करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्याचवेळी आपली लेन बदलली. थोडेसे लांब बॉल टाकत असताना चांगला बॉल टाकलाय. लगातारचे 3 बॉल डॉट डॉट डॉट.
पुढचा बॉल फटका चांगला खेळला हवेमध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी हातातून झेल निसटलाय. ऍक्शन रिॲक्शन प्रतिक्रिया क्रिया सर्व काही अगदी प्रॉपर पाहायला मिळाली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या स्क्रीनवरती पहा हा बॉल मिडचा बॉल ओव्हर द विकेट हाताळण्याचा प्रयत्न केला. पुढे टाकलेला बॉल होता त्याला अगदी गॅपमध्ये ढकलायचं होतं परंतु क्षेत्ररक्षकाच्या अगदी हातामध्ये होत आहेत. वेगाने जात होतात. डिफिकल्ट असतं अशा कंडिशनमध्ये परंतु ते मैदानावरती तुम्हाला प्रयत्न करून दाखवायचे असतात. धावफलकावरती धावा आपण पाहिला तर पहिल्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 सुरुवात आता साखरे संघाच्या माध्यमातून होत असताना आपण पाहू शकतायत. 4 ओव्हरची मॅच अगदी दुपारचं सत्र आहेत आणि सध्या टायमिंग जर पाहिलं तर 12:08 झाल्यात. मॅच क्रमांक 2 सुरू आहेत. यानंतर पुढचा मॅच बहाडोली आणि पारगाव दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यावं. टीम बहाडोली आणि टीम पारगाव टॉस साठी आपण या. फटका पुन्हा छान खेळलाय. बॉलला मात्र अगदी ऑन साइडला वळवलाय. चेंडू चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4 चौकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. चौकार येत असताना पाहू शकतायत. या चौकाराने निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतात ती 5. आतापर्यंत बॉल फेकून झाला मैदानावरती 5. चला काही करा जास्त वेळ जाऊ देऊ नका. पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती आले आणि स्ट्राईक एंड वरती येत असताना चौकार ठोकलायत. स्कोर कार्ड वरती धावा आपण पहिला तर जाऊन पोहोचतात 5. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर मधील. मी तयार मी समोर आपण पाहिलं तर मनोज ऑफस्टंपच्या बाहेर घेऊन गेले. पुन्हा एकदा एक चांगला बॉल मैदानावरती हाताळलाय. बॅटरला अगदी ओळखलं आणि त्यानंतर हा बॉल डिलिव्हर केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती होईल समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती धावा आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना पाठलाग करताना 39 धावेंचा टीम साखरे संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आपण पाहतायत. एक ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 5 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. अक्षयनं आतापर्यंत 4 मध्ये 1 बनवल्यात. मनोजनं 2 मध्ये 4 केल्यात. सेकंड ओव्हरसाठी तुषार आल्यात. तुषार आहे त्याला हुशार कामगिरी करायची आहे आता मैदानाच्या मध्ये. पुढील मॅच बहाडोली आणि पारगाव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण या टॉस त्या ठिकाणी करूयात. मॅच क्रमांक 3 ला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. 18 बॉलमध्ये 34 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल लोवर फुलटॉस बॉल त्याला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4 चौकार. बहाडोलीचे साहिल कोडू यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. चार धावेने मात्र पहा हा अगदी लोअर फुलटॉस बॉल घेऊन चेंडूला मात्र ऑन साइडला पाठवून दिलेत. भरपूर मोठा गॅप होता 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. मिड विकेटला अगदी क्लिअर करणारा हा चौकार मैदानावरती ठोकलाय. फिल्डिंग पोझिशन मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा एकदा थोडं बदल करण्यात आलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा लोवर फुलटॉस बॉल तर हाताळण्याचा प्रयत्न झाला. पायावरती बॉल होता आणि त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. तिथून मात्र एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर पुढे जाऊन पोहोचते ती मात्र 10. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 16 बॉलमध्ये रन करायचे 29 हे टार्गेट मात्र मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आलं. 16 बॉल 29 धावेचं टार्गेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार तुषार. तुषारचा बॉल फटका मात्र खूप छान खेळला. पिक केला बॉलला. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय परंतु थांबवलाय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत 11च्या घरामध्ये. 15 बॉलचा खेळ बाकी आहेत. 15 बॉलमध्ये रन करायच्या 28. स्क्रीनवरती आपल्या बॅनर देखील आपण पाहतात. अगदी काही
रणचित्र देखील बॅनरचे अगदी कटआउट देखील टिपले जातात. हा बॉल मात्र फटका अगदी लेट कट खेळलाय आणि बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षयच्या बॅटमधून चौकार. पंधरा धावा. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा फटका मात्र खूप छान खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचल्यात बॉलवरती. फिल्डिंग सुंदर सुंदर फिल्डिंग. कारण भरपूर प्रवास करायचा होता, धावायचं होतं, त्याच्यानंतर बॉल अगदी पकडायचा होता आणि फिल्डिंग करत असताना धावसंख्या 2 ने वाढल्यात. जाऊन पोहोचते ते मात्र 17 विदाउट लॉस. 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 17 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 13 बॉलमध्ये रन करायच्यात 22. 13 मध्ये 22 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. हा शेवटचा बॉल. पटका हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाला फिल्डिंग त्यानं केलंय मीतनं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ओ चुकी केल्या मैदानाच्या मध्ये. 2 झाला. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? स्ट्रगलिंग सुरू आहेत. धावा धाव पळापळ सर्व काही सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. चित्र अगदी विचित्र प्रकारही घडतात मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 19. अर्धा पल्ला गाठला गेलाय. अजूनही अर्धा पल्ल्यापेक्षा थोडा जास्त गाठायचा आहे, कारण येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत ते 12 आणि 12 मध्ये रन करायचे आहेत 20. आदरणीय रोहितजी केने आपणास विनंती असेल आपण मंचावरती यावं. उपसरपंच चषकाच्या वतीनं आपलं स्वागत आहे. 12 बॉलचा खेळ बाकी असेल. 20 धावेंचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. मध्ये 20 धावेची गरज आहे. हा प्रेक्षक वर्ग, ही आपली लहान मुलं आहेत. मला वाटतं की तो आपल्या पाठीमागेच बसलेला हा व्हाईट वाला आहे. तो छोटा आहे. तो छोटा. काही जण गोळा खातात, सरबत पित आहेत. निर्भय पण आहे तिथे. बरोबर कॅमेरामध्ये आमच्या कॅमेरामॅनने त्यांना कॅप्चर केलंय. ही दृश्य आहेत ते अगदी पाहण्यासारखे दृश्य असतात त्या मैदानावरती, जिथे आमचे काही प्रेक्षक वर्ग आहेत. काही जण एन्जॉय करतायत. बारा बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 20 धावेची गरज आहे. थर्ड ओव्हर. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती फटका तर कडक खेळलाय. क्षेत्ररक्षक होता मी, त्याच्या हातामधून झेल निसटलाय. परंतु प्रयत्न चांगले होते. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 1 धाव येत असताना लेफ्टी बॅटर हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेमध्ये बॉल खेळला. क्षेत्ररक्षक आले, त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न झाला. बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिला. क्षेत्ररक्षकाने जम घेतली. बॉलला मैदानाच्या आतमध्ये फेकलं. गोलंदाज अर्जू बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटमध्ये खेळाडू आल्यात, वेगाने फिल्डिंग केलेत. 1 धाव मात्र काही रोखली जात नाही. सिंगल येत आहेत. 10 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. 18 धावांची गरज. पंचायत समितीचे सभापती साहेब आदरणीय अशोकजी पाटील साहेब सध्या आपल्या मंचावरती आपण त्यांना पाहतायत. बहुजन विकास आघाडीची जी आपली ज्येष्ठ मंडळी, त्यामध्ये आणखीन एक महत्वाचं नाव या परिसरामध्ये मात्र ज्यांचं सातत्याने घेतलं जात आहे, अशा आदरणीय अशोकजी पाटील साहेब सध्या आपल्या मंचावरती आहेत. नुकताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री अजूजी पाटील साहेब यांना आपण पाहिलं. मार्शल लोपिस साहेब उपमहापौरपदी म्हणून आपण ज्यांना पाहिलं. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. व्हाईट +1 एकूण 2 धावा त्या ठिकाणी मात्र वाढत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 23.
आणि वसई विरार शहर महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक पार पडली तिथे 71 नगरसेवक आणि नगरसेविका मात्र बहुजन विकास आघाडी या पक्षाच्या आपण पाहिलं 10 बॉलमध्ये 16. ओ खाली राहिला पाठीमागे विकेट किपर बीट झालाय. बॅटर बीट विकेट किपर बीट सर्व काही बीट पंचाने सांगितलंय 22 आणि 22च्या माध्यमातून आल्यात हा लकी 4 लकी चौकार आलाय. हा नशिबाची साथ जर कधी कधी भेटते ना तर अशा गोष्टी घडतात. पहा खाली राहिला विकेट किपर बाबा प्रयत्न त्याने केले परंतु तो खाली येऊ शकला नाही तिथपर्यंत तो बॉल निघून गेलाय. कारण मागचे आउटफील्ड फास्ट आहेत. फास्ट म्हणजे एकदम सुपर फास्ट आहेत. 12ची गरज आहे. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत 9 चेंडू मध्ये रन करायच्यात 12. 9-12 वाला मॅच. गोलंदाज तयार. चांगला बॉल आता विकेट किपर आता तिथून मात्र स्ट्रगल करतात. धावचीची संधी निर्माण झाल्या आहेत आणि तिथे आपण पाहिलं तर फलंदाज आता बाद होणार. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये शेष आहेत 8 बॉलमध्ये रन करायच्यात 12. या स्पर्धेसाठी जसं आपण उल्लेख केला की आदरणीय पंचायत समितीचे सभापती माननीय श्री अशोकजी पाटील साहेब यांच्याकडून आर्थिक सहकार्य हे आपल्याला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं आहेत. मंडळाच्या वतीनं आम्ही त्यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. आदरणीय हरिचंद्र वझे साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य 1,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलंय. मंडळाच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. उपसरपंच चषक 2026च्या वतीनं या दोन्ही मान्यवरांचा मनापासून आभार आहेत. आपण दिलेलं योगदान उपसरपंच चषकासाठी अगदी महत्वाचं आहे त्याबद्दल थँक्यू. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकाला मीच झेल सोडत नाहीत. मीचच्या हातामध्ये हा झेल. फलंदाज मैदानावरती होतोय फेल. विकेटचं पतन गॉन. मॅच बदलली. पुन्हा एकदा चित्र मात्र आता बदलत असताना पाहायला मिळत आहेत. कधी या बाजूने मॅच कधी त्या बाजूने मॅच कधी साखरेच्या बाजूने कधी चांदीपच्या बाजूने हा मॅच जातोय मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता प्रयत्न साई श्रद्धा चांदीपचा संघ देखील करतोय कारण त्यांनाही माहित आहे ती मॅच आपल्यासाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. पहिला सामना आज शिवनसाई संघाने जिंकलाय. दुसरी ग्रुप नवसाईला पराभवाच्या छायामध्ये पाठवलाय आणि याचा स्पेशल डे आहे. त्याचं कारण आगरी समाज गट. आपण पाहतात आगरी समाजातील असलेले हे सर्व खेळाडू तुम्हाला आज मात्र या मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतील. स्पेशलिटी आगरी समाज गट जर पाहिलं तर या परिसरामध्ये जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं मात्र आपण भरपूर साऱ्या स्पर्धा होत असतात त्यावेळी इन्व्हाइट केला जातोय आणि ते अत्यंत महत्त्वाचंही आहे कारण आपल्या समाजातील आपल्या परिसरातील आपल्या विभागातील खेळाडू हे पुढे घडणं आणि पुढे येणं ह्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नुकताच अंडर-19चा जो आपण विश्वचषक जिंकलायत आणि आयुष मात्रेच्या प्रतिक्रिया जर आपण प्रत्येकानं पाहिलं तर अभिमानास्पद ती गोष्ट आपल्या प्रत्येकासाठी आहेत कारण आपल्याच भागातील आपल्याच अगदी विरारमधला सुपुत्रच आपण म्हणूयात. पटका खेळलाय चेंडू मात्र पुन्हा चालला बाउंड्री लाईनच्या जवळ. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं धावलाय बॉलवरती परंतु थांबवेल का नाही. बॉल गेलाय. 7-12चं इक्वेशन होत आहेत. आता 7-12चं इक्वेशन कोणाच्या नावी जाणार त्याचं चित्र थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल. येणारे बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत त्या मात्र 8. 6-8 वाला मॅच म्हणून म्हटलं की चांदीप आणि दुसऱ्या बाजूला साखरे या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच कडक मॅच आहेत. तसं हा मॅच साखरे आणि दुसऱ्या बाजूला चांदीपमध्ये सुरू आहे. एक तर सुरुवातीला नॅशनल हायवेवरून आपण आलो तर तिथून आलेला संघ खास करून आपण पाहिलं तर साखरेचा संघ आहे. तो बरोबर त्या नॅशनल हायवेनं आलाय. तिथून येताना तो वेगानं आलाय पण बरोबर तो ज्यावेळी या शिरसाटच्या परिसरामध्ये तो येत असताना पाहायला मिळाला मग मांडवीपासून तो पुढे आलाय तेव्हा थोडा डगमगत पण आलाय कारण रस्त्याची आजची कंडिशन पाहिली तर तिथून येताना थोडं सावकाश पण यावं लागतंय. दुसऱ्या बाजूला चांदीप थोडं पुढे आलो का चांदीपचा गावही लागतो पण दोघांनाही चांदीपवरून आता डायरेक्ट शिवनसेला यावं लागल्यात. मॅच शिवनसेच्या भागामध्ये सुरू आहेत आणि लक्ष पाहिलं तर 6 बॉलमध्ये 8ची गरज आहे. जसं 8चा आकडा नेहमी पाहिला ना तर 8 2 वेळा क्रॉस करतो. 8चा आकडा तुम्ही जर काढला ना तर तो 2 वेळा एकमेकाला क्रॉस करतो. आता हाही मॅच तसा एकमेकाला क्रॉस करणार आहेत. चांदीप साखरेला क्रॉस करणार की साखरे पुन्हा चांदीपला क्रॉस करणार कारण येणारे बॉल आहे 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत 8.
म्हणून म्हटलं की 8 कुणाची लागेल वाट. क्रिकेटचा थाट पाहायचं असेल तर यावं लागेल शिवणसाईच्या गावामध्ये आणि पाहावी लागेल उपसरपंच चषकाची थाट. क्रिकेटची थाट रंगले आहेत. 6 बॉलमध्ये रन करायच्यात 8. बहाडोल आणि पारगावला मी सातत्याने विनंती करतो, प्लीज कॅप्टन या, कारण आता हा सामना समाप्तीच्या दिशेने आलाय. प्लीज विनंती आहेत बहाडोल आणि पारगाव, कॅप्टन लवकर या. टॉस होणं अपेक्षित आहेत. परफेक्टली वेळेवरती मॅचेस आज सुरू आहेत आणि कुठलाही मॅचला विलंब होणार नाही याच्या आयोजकांनी देखील आज दखल घेतलेली आहे. त्यामुळे प्लीज या, आपण लवकर या. टॉस आपण करून घेऊयात. त्या इनिंगच्या अगदी ब्रेकमध्येच तुम्हाला यायचं असतं, परंतु आता 3 षटकं फेकूनही झाल्यात. 6 मध्ये 8. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इतका चान्स द्याल तर बॅट्समॅन सोडणार नाही आणि त्याच्याच बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. कडक चौकार. हार्दिक होता, हार्दिकनं चुकी गेलेत. इतका लेगस्टम्पच्या बाहेर हा तर अगदी कुठलाही खेळाडू मारू शकतोय आणि तोफा होता बॅट्समॅनसाठी. बॅटरनं सांगितलं बाबा धन्यवाद. आता हा मॅच अशाच पद्धतीने संपणार आहे, त्यात काही शंका नाही आहेत. सामना जिंकलायत म्हणून प्रॅक्टिस. चौकार पाठीमागे गेला, त्यामुळे हा मॅच समाप्तीच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतोय. बाईच्या माध्यमातून चौकार आलाय आणि सामना जिंकलाय टीम साखरेच्या संघानं. चांदी